नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. सो आज आपण पाहतोय 12th स्टँडर्ड महाराष्ट्र बोर्ड फिजिक्स चॅप्टर नंबर 10 दॅट इज मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. सो हा जो चॅप्टर आहे याचा ऑलरेडी 1/4 पार्ट आय गेस आपण कंप्लीट केलेला आहे प्रिव्हियस व्हिडिओमध्ये. फर्स्ट पार्ट ऑलरेडी कवर्ड आहे, ज्याच्यामध्ये आपण फॉर्म्युलाज कसे डिराईव्ह होतात, वेलोसिटी काय आहे, रेडियस काय आहे, सगळं सगळं आपण पाहिलेलं होतं. त्यासोबतच आपण हेलिकल मोशन कधी एखादा पार्टिकल चार्ज पार्टिकल दाखवतो याच्याबद्दलही डिस्कशन केलेलं होतं. आय होप की तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल. नसेल पाहिला तर हा व्हिडिओ समजायला थोडासा अवघड जाईल, बट ज्याही ठिकाणी तुम्हाला काही प्रिव्हियस व्हिडिओचे बेसिक कॉन्सेप्ट हवे असतील, आय विल ट्राय की तुम्हाला ते समजेल. बट जर नाही समजलं तर तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओ पाहावाच लागेल, कारण त्याच्यामध्ये आपण सगळ्या बेसिक कॉन्सेप्ट कव्हर केलेल्या होत्या. आणि जर तुम्हाला तो व्हिडिओ न पाहता हा व्हिडिओ समजला तर यू आर जिनियस. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा आहे हेलिकल मोशन. जसं की आपण कालच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी पाहिलेलं होतं की हेलिकल मोशन एखादा पार्टिकल तेव्हा दाखवतो जेव्हा व्ही आणि बी जेव्हा व्ही आणि बी यांच्यामधला अँगल कसा असेल, 0 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री सोडून इतर कुठलाही अँगल जेव्हा असेल तेव्हा ते पार्टिकल्स काय दाखवणार आहेत, हेलिकल मोशन. सो वेलोसिटी आणि मॅग्नेटिक फील्ड मधला अँगल 0, 90 आणि 180 नसायला पाहिजे. हे सोडून कुठलाही अँगल असतात 35, 45, 65, 63, 73, 93 एवढं. सो या सगळ्या अँगलसाठी हे जे पार्टिकल्स आहेत, चार्ज पार्टिकल्स, तर ते हेलिकल स्ट्रक्चर दाखवतील. जर व्हिडिओ फास्ट झाला असेल तर थोडंसं तुम्ही स्पीड कमी करू शकता व्हिडिओचा, किंवा मी माझं स्पीड कमी करण्याचा प्रयत्न करेन. सो आता सगळ्यात पहिल्यांदा तर आपण या ठिकाणी असं अज्युम केलं होतं आतापर्यंत 10.4 पर्यंत यायच्या आधीपर्यंत, की जे व्ही आणि बी आहे यांच्यामध्ये कसं आहे, दोघं पण परपेंडिक्युलर आहेत असं आपण अज्युम केलं होतं. बट असं नाहीये ना, कारण आपण जेव्हा फॉर्म्युला लिहितो एफ इज इक्वल टू क्यू व्ही क्रॉस बी, जर परपेंडिक्युलर असतं तर आपण डायरेक्ट क्यू व्ही बी लिहिलं असतं ना फॉर्म्युलामध्ये, क्रॉस कशाला टाकला असता मध्ये. सो क्रॉस आहे याचा अर्थ दरवेळी अँगल 90 डिग्री असेल असं नाहीये. मग आता जेव्हा 90 डिग्री अँगल नसेल तेव्हा नेमकं काय होतं, तर ते आता आपण बघणार आहोत. सो आता आधी आपण ही डायग्राम बघूया. डायग्रामच्या अनुसार हे आहे आपलं झेड ॲक्सिस, वाय ॲक्सिस, एक्स ॲक्सिस. हे आहे आपलं असं मॅग्नेटिक फील्ड, आणि या ठिकाणी आहे आपली वेलोसिटी. वेलोसिटी आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये काय 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 अँगल आहे वी डोंट नो. सो आपण या ठिकाणी थिटा सपोज करूया. सो इथे जे आपलं वेलोसिटी आहे त्या वेलोसिटीचे दोन कंपोनंट्स घेतलेले आहेत. एक तर परपेंडिक्युलर कंपोनंट जो आहे तर तो या ठिकाणी घेतलेला आहे, दॅट इज व्ही इज परपेंडिक्युलर. ओके, व्ही परपेंडिक्युलर. आणि या ठिकाणी एक जो व्ही आहे तर तो काय आहे, पॅरलल आहे बी ला. ओके, एक आपण पॅरलल टू बी घेतलेला आहे व्हीचा कंपोनंट, आणि एक आपण परपेंडिक्युलर टू बी घेतलेला आहे. सो याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे की जेव्हा व्ही आणि बी पॅरलल असतील तर तेव्हा काय होणार आहे, व्ही क्रॉस बी म्हणजेच व्ही बी साइन थिटा. पॅरलल असेल तर दोघांमध्ये अँगल काय असतो, अर्थात 0 डिग्री. पॅरलल असेल तर दोघांमध्ये अँगल काय असतो, अर्थात 0 डिग्री. सो या ठिकाणी साइन 0 काय येतं, 0. त्याच्यामुळे व्ही मल्टिप्लाय बी इंटू 0 इज इक्वल टू 0. याचा अर्थ मॅग्नेटिक फोर्स काय असणार आहे, 0. आणि जेव्हाही या ठिकाणी मॅग्नेटिक फोर्स 0 येईल तर तेव्हा याचा अर्थ असा आहे का की पार्टिकल एका जागी स्टॉप होईल, नाही. मॅग्नेटिक फोर्स 0 आहे ना, पण पार्टिकल तर वेलोसिटीमध्ये आहे. मग अशा केसमध्ये पार्टिकल वेलोसिटीमध्ये राहतो, पार्टिकल स्टेशनरी होत नाही. फक्त या ठिकाणी मॅग्नेटिक फोर्स जो आहे तर तो 0 होतो. मग अशा केसमध्ये पार्टिकल कुठे मुवमेंट दाखवणार, तर पार्टिकल बीच्या डिरेक्शनमध्येच मुवमेंट दाखवतो. त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते की हे जे व्ही पॅरलल आहे तर ते कुठे आहे, बीच्याच डिरेक्शनमध्ये आहे. सो जेव्हाही व्ही परपेंडिक्युलर असेल बीला तेव्हा मॅग्नेटिक फोर्स 0 असतो, बट व्हीची डिरेक्शन म्हणजेच पार्टिकलच्या व्हीची डिरेक्शन किंवा वेलोसिटीची डिरेक्शन काय असणार आहे, मॅग्नेटिक फील्डच्या दिशेने. ओके, दुसरी गोष्ट, आता सपोज की हा जो आपला व्ही आहे तर तो परपेंडिक्युलर आहे बीला. जेव्हा व्ही बीला परपेंडिक्युलर असेल तेव्हा व्ही बी साइन थिटा काय येणार आहे, साइन 90 डिग्री. म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे, व्ही इंटू बी, कारण 90 डिग्री काय असतं, 1. सो अशा वेळेस काय होणार आहे, जे आपला मॅग्नेटिक फोर्स आहे ते या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. पार्टिकल व्ही डिरेक्शनने ज्या ठिकाणी व्ही परपेंडिक्युलर असेल त्याच ठिकाणी मुवमेंट करणार आहे, आणि बी त्याच्या परपेंडिक्युलर असणार आहे. ओके, ॲज अ रिझल्ट पार्टिकल मूव्स, कुठे गेलं रे, हां, परपेंडिक्युलर कंपोनंट असणाऱ्या वेलोसिटीचा, त्याच्यामुळे काय होणार आहे, या ठिकाणी सर्क्युलर मोशन जे आहे तर ते आपल्याला पाहायला मिळणार आहे अशा पद्धतीने. आणि सर्क्युलर मोशनमध्ये जे पार्टिकल आहे तर ते पॅरलल टू दी बी, पॅरलल टू द मॅग्नेटिक फील्ड ट्रॅव्हल करणार आहे वाईल मुव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर पाथ परपेंडिक्युलर टू द बी. म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर पाथ कसा आहे, बीशी परपेंडिक्युलर आहे, बट ते काय दाखवणार आहे, या ठिकाणी सर्क्युलर मोशन. सो अशा पद्धतीने आपल्याला सर्क्युलर मोशन पाहायला मिळणार आहे. बट जो पाथ आहे तर तो या ठिकाणी तुम्हाला ऑलमोस्ट या बीच्या काय पाहायला मिळते, परपेंडिक्युलर. म्हणजे सुरुवातीला परपेंडिक्युलर आहे आणि परत तो कसा होतोय, कर्व होतोय किंवा स्पायरल शेपमध्ये असा हेलिक्स स्ट्रक्चरमध्ये जातोय. ओके, हेलिक्स याला, आणि याला आपण म्हणणार आहोत हेलिक्स. ओके, सो इथे काय काय दिले आपण पुन्हा एकदा रीड करूया. हे तर झालं आपलं आधीच्या ह्याचं. नेक्स्ट आहे ॲट द सेम टाइम द परपेंडिक्युलर कंपोनंट जे असणार आहे
तर ते या ठिकाणी लीड्स टू द सर्क्युलर मोशन. जसं की आपण ऑलरेडी पाहिलं होतं, जेव्हा कधी व्ही क्रॉस बी 90 डिग्रीमध्ये असेल तर तेव्हा या ठिकाणी दोघांमध्ये काय होतं, सर्क्युलर मोशन. आय गेस की ते मी कुठेतरी लिहिलं होतं ना, हां या ठिकाणी आपण लिहिलं होतं, छोटूसं आहे, मोठं करूया आपण त्याला. सो जेव्हा व्ही आणि बी मध्ये अँगल थिटा अँगल जेव्हा 90चा असेल तेव्हा दोघांमध्ये कुठलं येतं, या ठिकाणी सर्क्युलर मोशन जे आहे तर ते दाखवलं जातं. हे आपण ऑलरेडी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये केलंय. सो प्रिव्हियस व्हिडिओ नक्की पहा, कारण त्याच्यावरच हा व्हिडिओ आधारित असणार आहे. ओके. सो या ठिकाणी आपल्याला सर्क्युलर मोशन पाहायला मिळतंय. सो इथे जर आपण पाहिलं तर व्ही पॅरललमुळे जो पार्टिकल आहे तर तो बीच्या डिरेक्शनमध्ये मूव्ह होत होता, आणि त्याच्यामुळे हा पार्टिकल असा इथून असा येतोय, आणि व्ही पॅरललमुळे हा डायरेक्शन बीच्या दिशेकडे असा येतोय, आणि त्याचे परत खाली जातोय, परत वरती येतोय, परत इथे येतोय. इथे आल्यानंतर परत त्याला व्ही परपेंडिक्युलरमुळे एक सर्क्युलर मोशन मिळतं, परत खाली जातोय, परत टुवर्ड्स द डिरेक्शन ऑफ बी येतोय, परत वरती जातोय, परत इकडे टुवर्ड्स द बी, परत खाली, परत टुवर्ड्स द बी, परत वरती. सो असं करत करत या ठिकाणी आपल्याला एक सर्क्युलर मोशन पाहायला मिळणार आहे, सॉरी हेलिक्स मोशन पाहायला मिळणार आहे, आणि याला आपण म्हणणार आहोत हेलिकल किंवा स्पायरल स्ट्रक्चर. ओके. सो जेव्हा अँगल या ठिकाणी मधला कुठला तरी असेल तेव्हा आपण दोन कंपोनंट्स घेतो व्हीचे, एक तर परपेंडिक्युलर वाला आणि एक तर पॅरलल वाला, आणि त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी एक हेलिक्स स्ट्रक्चर पाहायला मिळणार आहे पार्टिकलचा. सो आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. हे आपण आता या ठिकाणी कसं घेतलंय की चार्ज पार्टिकल आहे आणि तो मुवमेंट दाखवतोय. आता तो स्ट्रेट लाईन मधून जातोय, तो सर्कल मधून जातोय, तो कशामधून जातोय हे आपण काही बघितलंच नव्हतं. आता आपल्याला त्या पण गोष्टी बघायच्या आहेत की सपोज आपल्याकडे एक स्ट्रेट करंट कॅरिंग वायर आहे ज्याच्यामधून करंट फ्लो होतोय. ते आपण सगळ्यात सुरुवातीला डिस्कस केलं होतं की जर या ठिकाणी आपल्याकडे एक स्ट्रेट करंट कॅरिंग वायर आहे ज्याच्यामधून करंट फ्लो होते, करंट कॅरिंग म्हणजे करंट फ्लो होतोय, तर याच्यावरती मॅग्नेटिक फोर्स कशा पद्धतीने असणार आहे, वेलोसिटी कुठे असेल, बाकीच्या गोष्टी कुठे असतील, या सगळ्या आता आपण पाहणार आहोत. याच्या आधी आपण लॉरेन्स लॉ पाहिला होता. लॉरेन्स फोर्स लॉ काय होता, इलेक्ट्रिक फील्ड प्लस मॅग्नेटिक फील्ड. या ठिकाणी याला आपण काय म्हणतो, लॉरेन्स लॉ. इलेक्ट्रिक फील्ड आपली काय असते, क्यू ई, प्लस मॅग्नेटिक फील्ड काय असते, क्यू व्ही क्रॉस बी. या ठिकाणी आपण क्यूला बाहेर काढतो, ई प्लस व्ही क्रॉस बी. सो हा काय आहे आपला लॉरेन्स फोर्स. कसा आला, कधी आला, केव्हा आला, प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आला. ओके. सो याला आपण म्हणणार आहोत लॉरेन्स फोर्स लॉ. ओके. हा आपण ऑलरेडी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे, आणि याच इक्वेशनच्या आधारे आपण फोर्सेस सगळे फाइंड आउट करणार आहोत नेक्स्ट सगळ्या पार्ट्समधले. सो कन्सिडर करूया की आपल्याकडे करंट कॅरिंग स्ट्रेट वायर आहे, जसं की या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. करंट कॅरिंग स्ट्रेट वायर आपल्याकडे या ठिकाणी प्रेझेंट आहे, जी की इथे आपण सिलेंड्रिकल स्ट्रक्चरमध्ये घेतली आहे, कारण वायर्स युजली म्हणजे अशा गोल असतात ना, सो सिलेंड्रिकल स्ट्रक्चरमध्ये आहेत. या ठिकाणी लेंथ काय आहे वायरची, एल लेंथ आहे असं आपण सपोज करूया. नेक्स्ट आहे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड जे आहे बी, तर ते अप्लाय केलेलं आहे, आणि ते कसं आहे तर परपेंडिक्युलर टू द वायर, म्हणजे हे बाहेर येते, स्क्रीनच्या बाहेर येते. एक तुमच्याकडे वायर आहे, सपोज की स्क्रीनच्या आतमध्ये एक वायर आहे, आणि स्क्रीनच्या जर बाहेर स्ट्रेट लाईनमध्ये जर मॅग्नेटिक फील्ड येत असेल तर ते स्क्रीनला कसं आहे परपेंडिक्युलर, म्हणजेच ते वायरला कसं आहे परपेंडिक्युलर. सो या ठिकाणी जे मॅग्नेटिक फील्ड असेल ते आहे ते कसं येते, बाहेर येते, आउटवर्ड्स येते, सो ते कसं असणार आहे परपेंडिक्युलर. ओके. नेक्स्ट, लेट द करंट I इज फ्लोइंग थ्रू दी वायर अंडर दी अप्लाइड पोटेन्शियल डिफरन्स. करंट कॅरिंग वायर आहे त्याच्यामुळे करंट तर पास व्हायला पाहिजे यार. सो या ठिकाणी करंट पास होतोय, करंटची डिरेक्शन कशी आहे, अशी आहे. ओके. नेक्स्ट आहे ड्रिफ्ट वेलोसिटी. इफ व्ही डी इज द ड्रिफ्ट वेलोसिटी. ड्रिफ्ट वेलोसिटी म्हणजे काय, तर आपण या ठिकाणी या वायरला एका बॅटरीला कनेक्ट केलेला आहे, म्हणजे त्याला एक कॉन्स्टंट पोटेन्शियल डिफरन्स या ठिकाणी प्रोव्हाइड केला जातो या वायरला. सो जेव्हा एखाद्या वायरला कॉन्स्टंट पोटेन्शियल डिफरन्स आपण अप्लाय करतो, तर तेव्हा त्याच्या आतमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांची जी ॲव्हरेज वेलोसिटी आहे, कंडक्टरच्या आतमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांची जी ॲव्हरेज वेलोसिटी आहे त्याला आपण म्हणणार आहोत ड्रिफ्ट वेलोसिटी. ओके. सो ॲव्हरेज वेलोसिटी ऑफ इलेक्ट्रॉन्स in a given conductor where the potential difference is constant or potential difference is present, म्हणजे त्याचा अर्थ ते जे वायर आहे तर त्या बॅटरीला कनेक्टेड आहे, तर तेव्हा जी वेलोसिटी असणार आहे इलेक्ट्रॉन्सची त्याला आपण म्हणणार आहोत ड्रिफ्ट वेलोसिटी. ड्रिफ्ट वेलोसिटीचा फॉर्म्युला काय आहे, इलेक्ट्रॉन्सचा चार्ज बाय त्याचा मास किती आहे, मल्टिप्लाय बाय इलेक्ट्रिक फील्ड किती आहे, आणि रिलॅक्सेशन टाइम. ओके. सो हा व्हीडीचा फॉर्म्युला आहे. आय होप सो की तुम्ही करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये पाहिला असेल. मी अजून करंट इलेक्ट्रिसिटी अपलोड नाही केले, तुर्तास तुम्ही एवढा फॉर्म्युला हवं तर लक्षात ठेवू शकता. सो व्हीडी इज इक्वल टू ई बाय एम ई रिलॅक्सेशन टाइम मल्टिप्लाय बाय रिलॅक्सेशन टाइम, जे की मी या ठिकाणी टाउन रिप्रेझेंट केले, तुम्ही टीने पण रिप्रेझेंट करू शकता. ओके. सो हे आहे आपलं ड्रिफ्ट वेलोसिटी of conduction electrons in a part of length L of the wire and the charge Q is flowing across the plane PP. सो या ठिकाणी प्लेन आहे त्याच्यामध्ये टाइम आहे T. ओके. सो ॲज यू ऑल नो की Q इज इक्वल टू काय असतं, I मल्टिप्लाय बाय T, म्हणजे चार्ज इज इक्वल टू काय असणार आहे, करंट मल्टिप्लाय बाय टाइम. हे तुम्हाला रिलेशन आय गेस की माहिती आहे, आय होप की माहिती आहे.
सो या ठिकाणी क्यू इज इक्वल टू आय बाय टी आहे. टी म्हणजे काय असतं, टाइम. टाइम म्हणजेच काय, डिस्प्लेसमेंट बाय वेलोसिटी. सो या ठिकाणी मी डिस्प्लेसमेंटच्या ऐवजी एल लिहू शकते का, अर्थात लिहू शकते. वेलोसिटीसाठी मी या ठिकाणी ड्रिफ्ट वेलोसिटी वापरते व्हीडीची, म्हणजे व्हीडी लिहून. ओके. सो या ठिकाणी क्यू इज इक्वल टू आय एल बाय व्हीडी. ॲज यू ऑल नो की या ठिकाणी जेव्हा एखादं पार्टिकल मुवमेंट करणार आहे किंवा एखादा इलेक्ट्रॉन जेव्हा मूव्ह करणार आहे तेव्हा त्याची डिरेक्शन काय असते, अपोजिट टू द डिरेक्शन ऑफ ड्रिफ्ट वेलोसिटी. ओके. ड्रिफ्ट वेलोसिटीच्या अपोजिट डिरेक्शन असणार आहे कोणाची, सॉरी ड्रिफ्ट वेलोसिटीच्या दिशेने असणार आहे ड्रिफ्ट वेलोसिटीची डिरेक्शन, आणि इलेक्ट्रॉनची डिरेक्शन काय असणार आहे, सेम असणार आहे. बट इलेक्ट्रिक फील्ड या ठिकाणी कुठे असणार आहे, अपोजिट डिरेक्शनला. सो इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे अपोजिट डिरेक्शनला, म्हणजेच या ठिकाणी या डिरेक्शनला, आणि ड्रिफ्ट वेलोसिटी आणि इलेक्ट्रॉनची डिरेक्शन असणार आहे या डिरेक्शनला. ओके. सो ड्रिफ्ट वेलोसिटी आणि इलेक्ट्रॉन्स सेम डिरेक्शनला मूव्ह करतात, बट करंट आणि इलेक्ट्रिक फील्ड अपोजिट डिरेक्शनला मूव्ह करतात, म्हणजे दोघं पण या दिशेने मूव्ह करतात. सो नेक्स्ट आहे मॅग्नेटिक फोर्स जो आहे एफ एम, या चार्जवरती, जो की आपला चार्ज आहे. तर या चार्जवरती जो आहे तर तो असणार आहे एफ एम इज इक्वल टू क्यू व्ही डी इंटू बी. जिथेही आता आपण या पर्टिक्युलर सिच्युएशनला वेलोसिटी वापरणार आहोत ती सगळी ड्रिफ्ट वेलोसिटी असणार आहे. सो इथे आपण क्यूचा जो एक रिलेशन आहे तर ते फाइंड आउट केलं होतं, आय एल बाय व्ही डी. सो ते या ठिकाणी आपण लिहूया. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर व्ही डी क्रॉस बी आहे. दोघांच्या मधला अँगल आपल्याला माहिती नाही सध्या तरी, सो आपण थिटा लिहूया. नेक्स्ट जेव्हा आपण डायग्राममध्ये पाहिलं तेव्हा आपल्याला कळलं की बी कुठे आहे, आउटवर्ड्सचं प्लेन आहे. व्ही डी कुठे आहे, असं राईट हँड साईडला आहे किंवा पॉझिटिव्ह एक्सकडे आहे. त्याच्यामुळे दोघं कसे आहेत, एक दुसऱ्याला परपेंडिक्युलर आहेत. दॅट्स वाय आपण या ठिकाणी जे थिटा आहे तर तो घेणार आहोत 90 डिग्रीचा. व्ही डी कॅन्सल होईल. आय एल म्हणजेच करंट मल्टिप्लाय बाय लेंथ किंवा डिस्प्लेसमेंट मल्टिप्लाय बाय जो आपला मॅग्नेटिक फील्ड आहे तो 90 डिग्रीचा अँगल दोघांच्या मध्ये तयार होत होता. कोणामध्ये, व्ही आणि व्ही डीमध्ये, सॉरी बी आणि व्ही डीमध्ये. व्ही डी या ठिकाणी कॅन्सल झालेला आहे, सो आपण अँगल फक्त 90 डिग्री लिहूया. साइन 90 ॲज यू ऑल नो की 1 असतो. सो या ठिकाणी ॲट दी एंड एफ एम काय येणार आहे, आय एल बी. ओके. सो एन कॅप तुम्ही जे पण डिरेक्शन आहे ती या ठिकाणी सांगू शकता. सो एफ एम काय आलेला आहे, आय एल बी. एन कॅप लिहिलं नाही लिहिलं तरी पण चालेल, कारण आपण या ठिकाणी जस्ट असं डायग्रामचा अभ्यास करतो त्याच्यामुळे, कारण डायग्राममध्ये ऑलरेडी तुम्हाला इथे जे फोर्सचं रिलेशन आहे तर ते वरती पाहायला मिळते. जर तुमच्याकडे डायग्राम नसेल तर मात्र तुम्हाला एन कॅप लिहिणं कंपल्सरी आहे. नेक्स्ट आहे देअर फॉर जे मॅग्नेटिक फोर्स आहे जे की या पोर्शनवरती, या पर्टिक्युलर पोर्शनवरती ॲक्ट करणार आहे ते कुठे आहे, वरच्या दिशेने आहे. सो ऑन द पोर्शन ऑफ द स्ट्रेट वायर हॅव्हिंग लेंथ एल, हे असणार आहे आय एल बी एन कॅप. इथे जे बी आहे इज नॉट परपेंडिक्युलर टू द वायर, देन दी जर 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 आता आपण इथे काय घेतलं की बी कसं आहे, परपेंडिक्युलर टू द वायर आहे, आउटवर्ड्स द प्लेन आहे, आणि वायर इनसाइड द स्क्रीन आहे. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो की दोघं कसं आहे ते दुसऱ्याला परपेंडिक्युलर आहेत. बट सपोज जर बी परपेंडिक्युलर नसता, ओके, बी परपेंडिक्युलर नसू पण शकतो ना, असं थोडे दरवेळी की बी बाहेरच येईल. जर बी परपेंडिक्युलर नसेल तर या इक्वेशनमध्ये जे आपलं लेंथ आहे किंवा जे डिस्प्लेसमेंट आहे ते आणि जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते यांच्यामध्ये काय येणार आहे, क्रॉस येणार आहे. म्हणजे यांच्यामध्ये जो साइन थिटाचा अँगल असेल तो या ठिकाणी आपण घेणार आहोत. का तर आपलं वेलोसिटी, ड्रिफ्ट वेलोसिटी जी आहे तर ती नाही आहे सध्या, कॅन्सल झालेली आहे इक्वेशनमध्ये. सो दॅट्स वाय आपल्याकडे जे इक्वेशन आहे तर ते आहे आय एल बी. सो या ठिकाणी जर सपोज की आपलं जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते जर परपेंडिक्युलर नसेल तर एल आणि बी मध्ये क्रॉस घेणार आहोत आपण, क्रॉस प्रोडक्ट घेणार आहोत एल आणि बीचा. सो त्यावेळेस एफ एम कसे येणार आहे, करंट मल्टिप्लाय बाय एल क्रॉस बी. एल म्हणजे काय आहे, लेंथ वेक्टर किंवा लेंथ ऑफ दी वायर आहे, आणि बी काय आहे त्याच्यावरती असणारं मॅग्नेटिक फील्ड, आय काय आहे, फ्लोईंग करंट. सो एफ एम इज इक्वल टू आय एल इंटू किंवा क्रॉस बी. ओके. सो हे आलेलं आहे तुमचं अजून एक लॉजिक किंवा अजून एक डेरिव्हेशन म्हणा किंवा स्टेटमेंट म्हणा, काही म्हणा, जे की तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखं काही नाहीये, बट तुम्हाला ॲटलिस्ट माहिती पाहिजे की जर या ठिकाणी बी परपेंडिक्युलर नसेल तर मग काय होईल. ओके. नेक्स्ट आहे, जर इथे आपण असं बघितलं की एकदम स्ट्रेट अशी वायर आहे, स्ट्रेट वायर आहे. जर माझी वायर स्ट्रेट नसेल, कशी पण असेल, आर्बिटरी म्हणजे कशीही, ओके, सो अशी जर वायर असेल तर मग त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने मॅग्नेटिक फोर्स फाइंड आउट करू शकतो. तर माझी वायर अशी आहे, ओके. सो आता मला सांगा मी कशा पद्धतीने मॅग्नेटिक फोर्स फाइंड आउट करणार. ॲज यू ऑल नो आपण या ठिकाणी करणार आहोत इंटिग्रेशन. कारण जर आपण ही वायर अशी पाहिली तर इथे या पॉईंटला तरी मला हे स्ट्रेट पाहायला मिळते, फक्त एवढ्या पोर्शनला, एवढ्या पोर्शनला तर मला हे स्ट्रेट पाहायला मिळते. मग मी या ठिकाणी जे मॅग्नेटिक फोर्स आहे ते काढणार, त्याला इंटिग्रेट करणार, म्हणजे मला पूर्ण वायरसाठीचं मॅग्नेटिक फोर्स पाहायला मिळेल. ओके. सो तेच आता आपण करणार आहोत. तर आता या ठिकाणी
या या पर्टिक्युलर पॉईंटला वायर स्ट्रेट आहे, म्हणजे या ठिकाणी मी स्ट्रेट लाईनचंच इक्वेशन वापरणार आहे. स्ट्रेट लाईनचं इक्वेशन काय आहे, आय एल इंटू बी. या फक्त एवढ्याशा लेंथला मी डी एल म्हणू शकते का, अर्थात म्हणू शकते. सो या ठिकाणी मी काय घेणार आहे, आय डी एल इन क्रॉस बी. सो इथे जर आपण पाहिलं तर दोघं कसे आहेत, हं. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मॅग्नेटिक फील्ड कुठे आहे, आउटवर्ड्स द प्लेन आहे. सो त्याच्यामुळे इथे 90 डिग्रीचा अँगल आहे असं आपल्याला ऑलरेडी इथे मेन्शन केलेलं आहे. सो दॅट्स वाय आपण क्रॉस काढून टाकू शकतो, कारण साइन 90 काय येतं, 1 येतं. सो आता या ठिकाणी मला काय मिळालं, की डी एफ एम म्हणजे जो छोटासा मॅग्नेटिक फोर्स त्या ठिकाणी ऍक्ट करतोय तो किती आहे, आय डी एल पी, म्हणजे छोट्याशा लेंथवरती जो बी आहे. आणि जो करंट छोटासा आपण नाही घेऊ शकत, कारण करंट पूर्ण वायरमधून फ्लो करतो. ओके. सो जेव्हा मी याला इंटिग्रेट करणार आहे तेव्हा मला काय मिळणार आहे, याला दोन्ही साईडून आपण इंटिग्रेट करतो. याच्यामधून आय जो की कॉन्स्टंट आहे तर तो बाहेर येईल, कारण करंट तर सगळीकडून सेमच फ्लो करणार आहे. मग आतमध्ये काय राहिलं, डी एल क्रॉस बी क्रॉस डी एल क्रॉस बी. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं डी एल क्रॉस बीला जेव्हा आपण इंटिग्रेट करू तेव्हा इंटिग्रेट केल्यानंतर या ठिकाणी मी लिमिट्स नाही लिहिलेत. आपण असं कन्सिडर करूया की बी जो आहे तर तो पूर्ण वायरमध्ये युनिफॉर्म आहे. पूर्ण वायरमध्ये बी जो आहे तर तो बाहेरच काम करणार आहे, म्हणजे आउटवर्ड्स द प्लेनच आहे. आणि त्याचं व्हॅल्यू पण मॅग्निट्यूड पण सगळ्या ठिकाणी सेम आहे. असं जर आपण कन्सिडर केलं तर आपल्याला फक्त लेंथ व्हेरिएबल असेल. आणि मग तेव्हा आपण एफ एम इज इक्वल टू करंट डॉट करंट मल्टिप्लाय बाय इंटिग्रेशन ऑफ डी एल क्रॉस बी. इंटिग्रेशन ऑफ डी एल म्हणजेच या ठिकाणी छोटीशी जी आपण लेंथ घेतलेली आहे, एवढीशी लेंथ जी आपण घेतलेली आहे त्याला जर आपण इंटिग्रेट केलं तर आपल्याला पूर्ण वायरसाठी एफ एम किती येईल तर ते फाइंड आउट होणार आहे. ओके, म्हणजे आपल्याला मिळणार आहे. ओके. सो आय होप की तुम्हाला हे समजलं. मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करते, कारण या ठिकाणी थोडंसं इंटिग्रेशनचा भाग आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, आपण स्ट्रेट लाईनवरती कशा पद्धतीने मॅग्नेटिक फील्ड असतं तर ते आपण मॅग्नेटिक फोर्स ऍक्ट करतो ते आपण फाइंड आउट केलं. आय होप की ते कळलं असेल. मग आता माझ्याकडे स्ट्रेट वायर नाही आहे, माझ्याकडे कशीही वायर आहे. तर मग त्या वायरसाठी मी काय करू, असं थोडी प्रत्येकवेळी माझ्याकडे स्ट्रेट वायरच असेल असं नाही आहे ना. सो मग त्या वायरसाठी जेव्हा मला मॅग्नेटिक फोर्स फाइंड आउट करायचा आहे तेव्हा मी काय केलं पाहिजे, तर त्यासाठी मी काय करणार, माझ्याकडे जी पण वाकडी तिकडे कशी पण वायर आहे, कुठेतरी त्याचा स्ट्रेट पार्ट असेल, कुठेतरी असेलच ना. असं थोडी पूर्णच वायर एकदम अशी स्प्रिंग जरी आपण म्हटलं तरी स्प्रिंगमध्ये पण कुठेतरी आपल्याला स्ट्रेट पार्ट पाहायलाच मिळतो. ओके. सो ज्याही ठिकाणी कुठेतरी एकदम स्ट्रेट पार्ट आहे तो रिजन मी घेणार आहे, फक्त तेवढासा. त्या रिजनला मी सपोज डी एल लेंथ आहे असं आपण सपोज केलं. त्या रिजनची लेंथ कशी आहे, डी एल लेंथ आहे. ओके. त्याच्यावरती एफ एम फोर्स या दिशेने ऍक्ट करतोय, करंट जो आहे तो असा ऍक्ट करतोय, आणि जे मॅग्नेटिक फील्ड आहे तर ती आउटवर्ड्सचं प्लेन आहे. ॲज यू ऑल नो पूर्ण वायरमध्ये करंट कसं असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे, सेमच फ्लो करणार आहे. तर हा जो एवढा स्ट्रेट लाईनचा भाग आहे त्यासाठी मी स्ट्रेट लाईनचा जो फॉर्म्युला आहे आपला तो वापरेल, दॅट इज एफ इज इक्वल टू आय एल बी असतं. आता या ठिकाणी छोटासा फोर्स आहे छोट्याशा पार्टवरती. सो डी एफ एम इज इक्वल टू आय डी एल घेते मी, कारण एवढीच लेंथ आहे. आणि बी तर सगळीकडे कॉन्स्टंट असणार आहे, अर्थात कारण बी कसं होतं बाहेर आहे आणि व्हॅल्यू पण सेम असणार आहे. सो आता मी याला करणार आहे इंटिग्रेट, का तर मला पूर्ण वायरसाठी पाहिजे ना. सो इंटिग्रेट केल्यानंतर मी आधीच म्हटल्याप्रमाणे आय कॉन्स्टंट आहे तर आय बाहेर येईल. डी एल आणि बी मध्ये क्रॉस प्रोडक्टचं रिलेशन आहे. सो या ठिकाणी क्रॉस प्रोडक्ट आपण घेणार आहोत. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर डी एल फक्त चेंज होते, बीला पण काय म्हटलं मी मगाशी कॉन्स्टंट आहे. सो आयला पण आपण आतमध्ये ठेवणार आहोत. डी एलला आपण लिमिट्स लावून बाहेर काढू शकतो, लिमिट्स या ठिकाणी नाही दिलेत, सो आता आपण नको लावायला. आणि क्रॉस प्रोडक्ट या ठिकाणी काय येणार आहे, आपलं मॅग्नेटिक फील्ड. सो डी एफ एम काय आलं या ठिकाणी, आय मल्टिप्लाय बाय डी एल, इंटिग्रेशन ऑफ डी एल क्रॉस प्रोडक्ट बी. ओके. सो नेक्स्ट आहे या ठिकाणी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे, आणि पार्टिकल ट्रॅजेक्टरी म्हणजे काय ते सांगितले. सो आपण पार्टिकल ट्रॅजेक्टरी म्हणजे काय ते बघूया. A uniform magnetic field B is applied in the region PP. सो या ठिकाणी पी टू पी रिजन आहे आपल्याकडे, आणि या ठिकाणी आपण एक युनिफॉर्म असं मॅग्नेटिक फील्ड दाखवलेलं आहे किंवा या ठिकाणी तयार होते, विच इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द पेपर. हे बाहेर आहे, स्क्रीनच्या बाहेर आहे, कमिंग आउट ऑफ द प्लेन ऑफ द पेपर. तर असं जेव्हा असेल तेव्हा या ठिकाणी आपण जेव्हा पार्टिकल एखाद्या जेव्हा व्ही वेलोसिटीने ट्रॅव्हल होईल तर तेव्हा तो अशा पद्धतीने असं एक सर्क्युलर मोशन आपल्याला दाखवेल. हे पुढे असं 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 जाईल, कारण या ठिकाणी काय होणार आहे, व्ही जे की अशा डिरेक्शनला आहे, बी जे की आपलं आउटवर्ड्स आहे, या दोघांमध्ये 90 डिग्रीचा अँगल आहे, त्याच्यामुळे पार्टिकल एक सर्क्युलर मोशन दाखवणार आहे, आणि याला आपण म्हणणार आहोत पार्टिकल ट्रॅजेक्टरी. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फोर्स ऑन अ क्लोज्ड सर्किट इन अ मॅग्नेटिक फील्ड. आता आपल्याकडे क्लोज्ड सर्किट आहे, आपल्याकडे वायर नाही आहे वगैरे काही नाही, आपल्याकडे क्लोज्ड सर्किट आहे. तर क्लोज्ड सर्किटमध्ये आपण कसं फाइंड आउट करतो, तुम्हाला गॉज लॉ माहिती असेल तर तोच या ठिकाणी आपण वापरणार आहोत. की सपोज आपल्याकडे क्लोज्ड सर्किट आहे, क्लोज्ड सर्किटसाठी आपण असं सिम्बॉल वापरतो क्लोज्ड सर्किटसाठी.
सेम फॉर्म्युला आपल्याकडे आहे या ठिकाणी. आपण इंटिग्रेशन करणार आहोत क्लोज्ड सर्किटसाठी. इंटिग्रेशन केल्यानंतर आपल्याला कुठलं पाहिजे, क्लोज्ड लूपचं पाहिजे. क्लोज्ड लूपचं DL पाहिजे म्हणजे लेंथ पाहिजे. यासाठी आपण क्लोज लूपचं सिम्बॉल या ठिकाणी वापरणार आहोत. आणि त्याच्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर जेव्हा आपण क्लोज्ड लूपमधल्या सगळ्या वेक्टर्सचं सम करू तेव्हा तुम्हाला हे माहिती आहे का की सगळ्या वेक्टर्सचं सम 0 येतं. आपण त्यासाठी किर्चॉफ लॉ करंटमध्ये वगैरे व्होल्टेजमध्ये पण पाहिला होता. तर त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा करंट जर 0 येत असेल तर 0 मल्टिप्लाय बाय 0 सगळे या ठिकाणी 0 येणार आहेत. आणि दॅट्स वाय एका सर्क्युलर लूपमध्ये मॅग्नेटिक फोर्स नेहमी कसा असणार आहे, 0 असणार आहे जेव्हा बी युनिफॉर्म असेल तेव्हा. सो एका सर्क्युलर लूपमध्ये मॅग्नेटिक फोर्स मस्ट बी 0 जेव्हा या ठिकाणी बी कसं असणार आहे, युनिफॉर्म असणार आहे. तर हा एक छोटासा पार्ट होता. तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की क्लोज्ड लूपमध्ये, क्लोज्ड सर्किटमध्ये किंवा क्लोज्ड लूपमध्ये जे मॅग्नेटिक फोर्स असणार आहे ते 0 असणार आहे जेव्हा बी युनिफॉर्म असेल तेव्हा. आता या ठिकाणी आपल्याकडे एक्झाम्पल आहे त्याआधी आपण बघूया की आपल्याला एक सर्क्युलर लूप कन्सिडर करायचा आहे. हा आहे आपला सर्क्युलर लूप ज्याच्यामध्ये एक ग्लास बल्ब अटॅच केलेला आहे. करंट त्याच्यामधून फ्लो होतोय. जे मॅग्नेटिक फील्ड आहे तर ते आउटसाइड दी पेपर आहे, आउटसाइड द प्लेन आहे. आणि करंट ड्यू टू द करंट आय फ्लोईंग थ्रू दी लूप देअर इज अ मॅग्नेटिक फोर्स. या ठिकाणी एक मॅग्नेटिक फोर्स आहे अपवर्ड डायरेक्शनने. अपवर्ड डायरेक्शनने एक मॅग्नेटिक फोर्स आहे. कॅल्क्युलेट दी करंट आय इन द लूप फॉर विच द मॅग्नेटिक फोर्स विल बी एक्झॅक्टली बॅलन्स्ड बाय द फोर्स ऑफ द मास एम ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो वरती लागणार आहे मॅग्नेटिक फोर्स, खाली लागणार आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो हे दोघं कधी बॅलन्स होतील तो करंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता जेव्हा या ठिकाणी क्लोज्ड सर्क्युलर लूप आहे तर सर्क्युलर लूप म्हणजे एक वायरच आहे आपल्याकडे, स्ट्रेट वायर. सॉरी, सर्क्युलर नाहीये, सॉरी 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 स्क्वेअर आहे या ठिकाणी. स्क्वेअर म्हणजे काय असणार आहे, एक स्ट्रेट वायरच आहे या ठिकाणी. सो आपण स्ट्रेट वायरचा फॉर्म्युला इथे वापरणार आहोत. दॅट इज एफ इज इक्वल टू IBL होतं. सो या ठिकाणी एलच्या ऐवजी आपण, या लोकांनी ए घेतलाय, लेंथ त्यांना ए घ्यायचं होतं सो त्यांनी ए घेतलंय. आपण एलच्या ऐवजी काय घेऊया, ए घेऊया. सो इथे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की आय आणि बी मध्ये आपण काय घेतो, क्रॉस प्रोडक्ट घेतो. सो आय क्रॉस बी ए आहे. आता या ठिकाणी जे करंट आहे तर ते वरती जाते, हे बाहेर येते. सो यांच्यामध्ये या ठिकाणी थिटा काय आला पाहिजे, परपेंडिक्युलर आहे. सो आपण 1 घेणार आहोत. त्याच्यामुळे एफ एम इज इक्वल टू IBS राहील, मल्टिप्लाय 1 केला तर. आफ्टर दॅट या ठिकाणी फोर्स इज इक्वल टू काय असतं, मास इंटू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आय इंटू बी इंटू ए हे तर आपल्याकडे ऑलरेडी आहेच. सो आपल्याला काय पाहिजे, करंट पाहिजे. करंट इज इक्वल टू या बी एला आपण खाली शिफ्ट करूया. सो करंट काय झालं, mg/BA. सो mg/BA इक्वल टू असणार आहे करंट. सो हे जेव्हा इक्वल होईल तेव्हा आपलं जे मॅग्नेटिक फोर्स आहे आणि जे फोर्स ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे तर ते इक्वल होणार आहे. या ठिकाणी व्हॅल्यूज नाही आहेत त्याच्यामुळे आपण हे सॉल्व्ह नाही करू शकत. आपल्याला या ठिकाणी व्हेरिएबल्समध्येच ठेवावं लागेल. बट इफ यू वॉन्ट, तुम्ही हा फॉर्म्युला पण लक्षात ठेवू शकता की करंट आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये किंवा करंट आणि लेंथमध्ये, करंट आणि मासमध्ये काय रिलेशन आहे. तर यासाठी तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती असला पाहिजे. ॲटलिस्ट फॉर्म्युला कसा येतो हे माहिती असलं पाहिजे. या ठिकाणी आपण काय करतो, जे मॅग्नेटिक फोर्स आहे तर ते आणि जे आपलं फोर्स, ॲक्च्युअल ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ते यांना आपण इक्वेट करणार आहोत. कारण त्यांनी हेच विचारले की कधी हे दोघं बॅलन्स्ड असतील. तर हे दोघं जेव्हा बॅलन्स्ड असतील तेव्हा आयची व्हॅल्यू काय असेल, आय इज इक्वल टू mg/BA. BAच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी BL पण घेऊ शकता लेंथसाठी. नेक्स्ट आहे टॉर्क ऑन अ करंट लूप, जे की आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आय होप की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.